वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती डिझेल मिळवण्यासाठी वाहनधारकांची धडपड सुरू आहे। डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक डिझेल वाहनांची चाकं थांबण्याची वेळ आली आहे आणि याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूक व्यवस्थेवरही होताना दिसतोय। परिस्थितीचा आढावा घेतलाय मनोज जयस्वाल यांनी। वाशिम मधल्या कोणत्याच आता डिझेल पंपावर डिझेल मिळत नसल्याचं चित्र आहे। वाहनधारकांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 4 दिवसापासून डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालक असतील किंवा मालवाहक वाहनं असतील यांना विविध पेट्रोल पंपावर फेऱ्या मारण्याचं काम करायचं वेळ इथं आलेली आहे। माझ्यासोबत एक प्रवासी एक वाहतूकधारक आहे। मला सांगा दादा, नेमकं काय अडचण आहे, समस्या कुठून आलात तुम्ही आणि किती पेट्रोल पंप फिरलात? मी राहणार शेनगावचा आहे। मी मुंबईवरून माल घेऊन आलोय। मला एकही पेट्रोल पंपावर डिझेल नाही भेटलेला आहे। आता मला नागपूरला जायचं आहे। मी वाशिममध्ये उभा आहे आता। तर मी 10-12 पेट्रोल पंप धुंडत आलोय, पण एकही डिझेल भेटलं नाही मला पंपावर। वाशिमच्या अकोल्याच्या गायगाव इथून हे पूर्ण डिझेलचा साठा विविध पेट्रोल पंपावर होत असतो। मात्र काल रविवारचा दिवस असल्यामुळे कोणत्याच पंपावर डिझेलचा साठा उपलब्ध झालेला नाही। कदाचित आज ते होण्याची शक्यता आहे, मात्र तेही थोडी शक्यता दुसऱ्या दिसत असल्याचं चित्र आहे। सरकारनं कृपया असं लक्ष द्यावं अशी मागणी आता या वाहनधारकाकडून होत आहे, वाहन चालकाकडून होत आहे। जर वेळीच जर डिझेल नाही मिळालं, शेतीची कामं थांबणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे। अशी सध्याची स्थिती आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।